नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाची अतिशय आतुरता लागलेली असतानाच पहिला निकाल पंढरपूर तालुक्यातला हाती आलेला आहे। करकम जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपलं खातं खोललं असून आदिनाथ नरसाप्पा देशमुख हे 907 मतांनी जिल्हा परिषदे करकम गटासाठी विजयी झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र पंचायत समितीच्या उंबरे गणामध्ये शहाजी मुळे हे NCPचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत, तर करकम जिल्हा परिषदेमध्ये राहुल पूर्वत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। एकंदरीतच एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीच्या गणाचा निकाल हाती आला असून जिल्हा परिषदेच्या एका जागेवरती भारतीय जनता पार्टीनं खातं उघडलं आहे, तर पंचायत समितीची एक जागा NCPला मिळाली आहे आणि दुसरी जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे। अतिशय काट्याची टक्कर करकम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघावयास मिळालेले आहे। 907 मतांचं लीड घेतलेल्या आदिनाथ देशमुख यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती, तर NCPनं देखील त्या ठिकाणी आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारामध्ये प्रचंड अशा प्रकारची आघाडी घेण्याचा प्रयत्न केलेला होता। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करकम येथे जाहीर सभा घेऊन आदिनाथ देशमुख यांना ताकद देण्याची भाषण केलेलं होतं। जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मी तालुका आमदारांना जेवढा निधी मिळेल तेवढा मी निधी देईन असं आश्वासित केल्यामुळं त्या ठिकाणच्या मतदारामध्ये उत्साह दिसून आलेला होता। हा निवडणूक म्हणजे जयकुमार गोरे यांच्या सभेचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे।